मराठा आरक्षणासाठी उद्या राज्याचं एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आलंय। अधिवेशनात सगळे सोयरे शब्दाच्या अनुषंगानं मराठा आरक्षण कायदा पारित होऊ शकतो। अधिवेशनात राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर केला जाणार आहे। या अहवालावरही चर्चा केली जाईल। मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज 10वा दिवस आहे। जरांगे पाटलांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली आहे। त्यांना दररोज सलाईन लावण्यात येत आहे। राज्य सरकारला विशेष अधिवेशनात सगळे सोयरे कायदा करावाच लागेल, अन्यथा 21 तारखेला पुन्हा मराठा आंदोलन सुरू होईल असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। आरक्षणासंदर्भात छत्रपती उदयनराजेंनी मोठं विधान केलंय। आर्थिक निकषावरच आरक्षण द्या अशी मागणी उदयनराजेंनी केली। आरक्षणासाठी कुठल्याही जाती धर्मात भेदभाव करू नका। आरक्षण केवळ बॅकवर्ड क्लासलाच लागू न करता आर्थिक निकषावर आरक्षण लागू करा असं उदयनराजेंनी म्हटलंय। कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण कसं देणार? मराठा आरक्षणाबाबत सरकार अपवादात्मक परिस्थिती कशी सिद्ध करणार? संभाजीराजे छत्रपतींनी राज्य सरकारला हे सवाल केलेत। दिल्लीमधील शिवजयंतीच्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते। विशेष अधिवेशनातून काहीही साध्य होणार नाही असा दावा राज ठाकरेंनी केलाय। मराठा आरक्षण हा राज्याचा नाही केंद्राचा विषय असल्याचं आपण आधीच सांगितल्याचं राज ठाकरे म्हणाले। तर राज ठाकरे मराठा आरक्षणाविरोधी का बोलतायत याचा उलगडा एक दिवस होईल असं जरांगेंनी म्हटलंय। तसंच राज समर्थक मराठा तरुणांनी याचा विचार करायचं आवाहनही त्यांनी केलंय। ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया दिली आहे। सर्व ओबीसी समाजाला वाटतं मराठा समाजाला आरक्षण मिळावं, मात्र ओबीसीतून नाही, ओबीसी नेते आणि आमदारांनी ओबीसी समाजासाठी अधिवेशनात आवाज उठवावा असं विधान त्यांनी केलंय। निवडणूक आयोगाच्या कामावरून राज ठाकरेंनी सवाल उपस्थित केलेत। निवडणूक आयोग शिक्षकांना कामाला लावतं, मग निवडणूक आयोग काय काम करतं? 5 वर्ष निवडणूक आयोगाला काय काम असतं असे सवाल राज ठाकरेंनी विचारलेत। शिक्षकांनी निवडणूक आयोगाच्या कामाला रुजू होऊ नये, कोण कारवाई करतो ते बघतोच असा इशारा त्यांनी दिलाय।